कोपरगाव शहरातील जेऊर पाटोदा हद्दीतील सम्यक नगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे 4,65,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। त्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सम्यक नगर येथील रहिवासी गौरव राम पवार यांच्या घराचा मुख्य दरवाजाची कडी कापून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला। त्यानंतर घरातील लॉकर फोडून त्यामध्ये ठेवलेली सुमारे 2,25,000 रुपयांची रोख रक्कम तसेच अंदाजे 2.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे 4,65,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। सदर घटना 14 जूनच्या रात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य गावी गेले होते। घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डाव साधल्याचे बोलले जात आहे। दरम्यान घरमालक गौरव पवार व त्यांचे कुटुंबीय दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या दरम्यान घरी परतले असता घराचा दरवाजा व लॉकर तुटलेल्या अवस्थेत दिसून आला। घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दीपक रोडे व त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे। दरम्यान भर दिवसा उघडकीस आलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले असून या गुन्ह्याचा छडा कधी लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। मी शनिवारी सकाळी गेलो होतो गावाकडं, लॉक वगैरे लावलं आणि सकाळी आपलं गावाकडे निघालो आणि आता 5 वाजले, रविवारी 5 वाजता मी इथं आलो। आल्यावर बघितलं की घराचं लॉक तोडलेलं आहे म्हणून, आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस कळालं घराचं लॉक तोडलेलं आहे, घरामध्ये आतमध्ये गेल्यावर आम्ही बघितलं तर 3 रूममधले कपाट जे आहेत ते तोडून उघडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही सोनं वगैरे होतं ते सगळं गेलेलं आहे। एकंदरीत किती मुद्देमाल होता? कॅश धरली तर ती 2.25 लाख रुपयापर्यंत कॅश होती आणि सोनं जे होतं ते 2.5 तोळे सोनं होतं। एकंदरीत काय मागणी असणार आहे तुमची पोलीस प्रशासन? पोलीस प्रशासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की कुठंतरी ह्या गोष्टींना आळा पडला पाहिजे आणि जे काय आहे ते आमच्या सेवेसाठी पेट्रोलिंग वगैरे वाढली पाहिजे आणि जो आमचा काही मुद्देमाल गेलेला आहे त्याची कुठंतरी आम्हाला भरपाई भेटावी, मिळालं पाहिजे, आरोपी सापडले पाहिजे। आमची जेवढी काय आम्हाला आमचं जेवढं गेलंय तेवढंच आम्हाला परत भेटलं पाहिजे। पवार जे शनिवारी गावी गेलेले होते आणि घरी त्यांनी लॉक करून पद्धतशीरपणे गेलेले होते, पण ते रात्रभर घरी नसल्यामुळं रात्री चोरांनी त्यांचा जो लॉक आहे बाहेरचा तो एकदम आल्हादपणे तोडलेला आहे आणि आत प्रवेश करून बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे त्यांचं। तर असे प्रकार घडू नये तर पोलीस प्रशासनाने यावर थोडीशी कारवाई केली पाहिजे, थोडंसं लक्ष वाढवलं पाहिजे, गस्त वाढवली पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी हे जे काही चोर आहेत यांचा लवकरात लवकर थोडासा तपास करून जेणेकरून बाकीच्या अशा गोष्टी घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि नागरिकांनी थोडंसं सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण सगळ्या गोष्टी प्रशासनावर बी अवलंबून नाहीत। प्रशासनाने तर मदत केलीच पाहिजे, पण नागरिकांनी सतर्क राहावं आणि अशा घटना यानंतर होऊ नये याची थोडीशी काळजी घ्यावी।